थँक यू फादर, थँक यू जीजस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. तुला मी स्तवन करतो, तुझी मी आराधना करतो. प्रभू येशू, तू महान परमेश्वर आहे. तू आमच्या सर्व मानवजातीचा एक अद्भुत मंत्री आहेस. तू प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहेस. तू शांतीचा राजकुमार आहेस प्रभू येशू. तू शांतीचा राजा आहेस प्रभू येशू. हे प्रभू येशू, जशी तुझी इच्छा आहे तसं तुझ्या इच्छेनुसार तुझा आत्मिकतेचा उद्धाराचा मार्ग तू आमच्या सर्व मानवजातीला प्रकट कर प्रभू येशू. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहाद्वारे प्रभू येशू. हे प्रभू येशू, तू महान, सर्व सामर्थ्यवान, आत्मिक परमपिता परमेश्वर प्रभू येशू. तुझ्या नावाची बहुमूल्य शांती आम्हा सर्वांमध्ये असो. आमेन. थँक यू जीजस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज या दिवशी, या समयी, आज फार उल्हासित होऊन, फार आनंदित होऊन, मनामध्ये उत्साह फार आहे माझ्यामध्ये की येशूबद्दल मी तुम्हाला काय सांगू, काय बोलू. कारण की जेवढं त्याच्याबद्दल आपण मनन करणार, त्याच्या वचनाचं आपण चिंतन करणार, एक दिवस पण अपुरा पडेल. एवढे अद्भुत वचनं प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे की आपण त्याचा अनुमान नाही लावू शकत. तर आज आपण पवित्र शास्त्र बायबलच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचं आपण मनन करणार आहोत, अध्ययन करणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन दोहोधारी तलवारीसारखं अति तीक्ष्ण आणि प्रकाशमय करणारं वचन आहे. ठीक आहे. तर आपण पाहत आहोत परमपिता परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 आणि पहिलं वचन. आपण 2 का 3 वचनाचं आपण अध्ययन करणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त किती अद्भुत प्रकारचा, किती आपण त्याचं अनुमान लावू शकत नाही की तो आपला उद्धार करता परमपिता परमेश्वर आहे. त्याचं ज्ञान हे अलौकिक आहे, त्याचं ज्ञान हे अगणित आहे. त्याच्या ज्ञानाचं आणि त्याच्या प्रेमाची कुठल्याही गोष्टीचं काय मोजमाप आपण करू शकत नाही, कुठल्याही गोष्टीची आपण किंमत बघू शकत नाही. की त्याचं निस्वार्थचं प्रेम आणि निस्वार्थचं ज्ञान हे स्वर्गातून आलेलं ज्ञान आहे. हे भूतलावरचं ज्ञान नाही आहे, हे पृथ्वीवरचं ज्ञान नाही आहे, हे स्वर्गीय ज्ञान आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आपल्याला संपादन झालेलं आहे. तर आपण पाहत आहोत योहानकृत शुभवर्तमान नवीन करार अध्याय 14 त्याचं पहिलं वचन. येशू ख्रिस्त फार चांगल्या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला चांगल्या गोष्टी समजावून सांगते वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या अनुग्रहामध्ये. कारण की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जे त्रायक परमेश्वर आहे हे एक आहेत, हे वेगळे नाही. हा एकच परमेश्वर आहे, एकच आत्मा आहे. परमेश्वर आपल्याशी बोलतोय. परमेश्वराचं वचन येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्रगट होऊन सांगतंय की पहिलं वचन इथं लिहिले, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही ठेवा. काय अर्थ या वचनाचा? की तुम्ही तुमच्या अंतःकरणाला अस्वस्थ करू नका, तुम्ही स्वतःच्या जीवाला व्याकुळ करू नका, तुम्ही चिंता करू नका, कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जो अस्वस्थपणा आला आहे, आपल्या हृदय जे अस्वस्थ झालेलं आहे, कठोर झालेलं आहे, त्याला जास्त कठोर करू नका, जास्त अस्वस्थ करू नका. कारण की तुमचा विश्वास परमेश्वरावरती असणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि येशू ख्रिस्तावरती पण विश्वास ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे परमेश्वरच त्याच्याबद्दल सांगतो की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि दुसरं वचन काय म्हणतंय, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते, मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. या स्वर्गाच्या गोष्टी, स्वर्गीय डायमेन्शन, स्वर्गाच्या गोष्टी येशू ख्रिस्त सांगतोय की स्वर्गामध्ये भव्य अशा, अद्भुत प्रकारच्या, फार प्रचंड अशा मोठ्या जागा आहेत. खूपच जागा आहेत. आणि जर नसते ते येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं असतं
तर येशू ख्रिस्त त्याच्याबद्दलच सांगतोय, त्याच्या स्वर्गाच्या राज्याबद्दलच सांगतोय, कारण की तो स्वतः परमेश्वरच आहे. आणि परमेश्वर 2000 वर्षापूर्वी इस्रायल लोकांमध्ये राहून, त्या मानवजातीमध्ये राहून त्यांना सांगतोय की स्वर्गाचं राज्य किती बहुमूल्य आहे. तर 7वं वचन आपल्याला आत्मिक मार्गदर्शन करणारं एक वचन आहे. 7वं वचन 14वा अध्याय यूहन्ना शुभवर्तमान. फार सुंदर वचन आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहे आपल्याला काय करायचं आहे ना. कुठल्या राज्याची घोषणा करायची, सर्वकालिक जीवन काय आहे, अनंतकाळचं जीवन काय आहे, ते येशू ख्रिस्ताने फार सुंदर पद्धतीने आणि फार वेगळ्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तर ते वचन आहे इथे, मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. तर आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही. मी कोण आहे, येशू ख्रिस्त बोलतोय, मी कोण आहे हे तुम्ही जर ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. साक्षात परमेश्वर मानवी देहामध्ये येऊन लोकांशी बोलतोय. आणि जे याजक, जे शास्त्री पौरुषी, जे नियमशास्त्राच्या आधारावरती चालायचे, त्यांना खऱ्या परमेश्वराची ओळखच पटली नाही. खरा परमेश्वर कोण आहे, काय आहे? येशू ख्रिस्त खरा परमेश्वर आहे. तो त्यांच्याशी बोलतोय, तो त्यांना सांगतोय वचनाच्याद्वारे की तो साक्षात खरा परमेश्वर आहे, कारण की पिता त्याच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आहे. खरा परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे. त्रायक परमेश्वर हा खरा परमेश्वर आहे. आत्मा एक आहे, व्यक्तिमत्व 3 आहे. जीसस क्राइस्ट इज द सेकंड पर्सन ऑफ हेवनली गॉड. येशू ख्रिस्त हा दुसरा व्यक्ती परमपिता परमेश्वराचा, पण तो स्वतःच आहे. पिता तोच आहे, पुत्र तोच आहे, पवित्र आत्मा तोच आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, हे जे अलौकिक स्वर्गीय डायमेन्शनमध्ये हे जे अद्भुत प्रकारचे जे आत्मा आहे, या आत्म्याला जो आत्मिकतेमध्ये चालतो ना, जो आत्म्याने जो विचार करतो ना, जो पवित्र शास्त्र बायबलच्या वचनाला ग्रहण करून अंतःकरणामध्ये तो एकदम असं स्थिर करतो ना, त्याला ह्या गोष्टी परमेश्वर प्रगट करून देतो. ज्याला वचनाची भूक आहे, ज्याला वचनाची तहान आहे, ज्याला वचन ऐकण्याची, त्याचं स्मरण करून त्याच्यावर चालण्याची फार उत्साह आहे, फार इच्छा आहे, त्याला प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत प्रकारे वचनांद्वारे प्रगट करतो की मी किती बहुमूल्य परमेश्वर आहे. मी काय सांगतो की आपल्याला पावलोपावली खूप अडीअडचणी येतील, खूप अडथळे येतील. या जगामध्ये भरपूर अशी देवी देवता आहे, आणि जर बघायला गेलो तर सैतान पण स्वर्गदूत बनू शकतो, सैतान पण देवाचं रूप घेऊ शकतो. पण आपल्याला खऱ्या देवाला ओळखायचं आहे. आणि खऱ्या देवाला ओळखणं म्हणजे कसं, आपल्याला हे जे पवित्र शास्त्र बायबल आहे, हे जे वचन आहे, त्याच्यामध्ये जे वचन आहे ते आपल्याला काय करायचं, याचं मनन करायचं, स्मरण करायचं आहे, अंतःकरणामध्ये ग्रहण करायचं आहे, संपादन करायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. आणि ह्याच्याद्वारे आपल्याला प्रार्थना करायची, विनंती करायची, याचना करायची, की प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर प्रगट होतो. म्हणून या वचनाचा अर्थ काय होतो, मी कोण आहे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्याला ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिले. येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे. आणि ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं आहे त्यांना तो प्रगट झाला आहे. आणि साक्षात परमेश्वर प्रगट झालेला आहे. 2000 वर्षापूर्वी पण, आत्ता पण आहे, त्याच्या अगोदरपासून पण आहे. तो सर्वव्यापी परमपिता परमेश्वर आहे. आणि आता सध्या येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे, पण त्याचा पवित्र आत्मा या भूतलावरती, या धरतीवरती पण आहे, आणि तो सर्वीकडे विखुरलेला आहे. कारण की आकाश आणि सर्व मंडळाचे सर्व काय अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. दुष्ट आत्म्यांना पण, सैतानाला पण तो कंट्रोलमध्ये करतो.
सैतान, दुष्ट आत्मे सगळे त्याला घाबरतात, कारण की तो सर्व सामर्थ्यान परमपिता परमेश्वर आहे. आणि 17वा अध्याय, त्याचं आपण बघू 3रं वचन. 17वा अध्याय 3रं वचन सर्वकालिक जीवनाबद्दल बोलतोय की सर्वकालिक जीवन हेच आहे, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. येशू ख्रिस्ताचं सुंदर अद्भुत प्रकारचं अप्रतिम वचन त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खरा परमेश्वर बघायचा आहे तर त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखायचं आहे. साक्षात तो खरा परमेश्वर आहे. इथं साक्षात त्याच्या मुखातून निघाले हे वचन इथं योहान नावाचा शिष्य आहे त्याच्याद्वारे हे लिहिले गेलेले आहे. त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त कोण आहे. आणि इथं हे वचन प्रगट झाले की 3रं वचन काय सांगते, सर्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव आहे त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. येशू ख्रिस्त हा खरा परमेश्वर आहे. जेव्हा येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता परमेश्वराकडे, इथं परमेश्वर स्वतः त्याच्यासाठी प्रार्थना करतोय. म्हणजे परमेश्वराची प्रार्थना करतो, म्हणजे आत्मा आत्म्याशी प्रार्थना करते, आत्मा आत्म्याला पाठवते. हे एकच आत्म्याचे वेगवेगळे कार्य आहे. हे आत्मिक गोष्टी आहे, आध्यात्मिक गोष्टी आहे, ज्याला परमेश्वराच्या वचनाचं स्मरण आहे आणि जो अनुसरण करून चालतो त्याला ह्या गोष्टी प्रगट होतात. आत्मिक बहुमूल्य अद्भुत प्रकारच्या स्वर्गीय गोष्टी आपल्याला ते परमेश्वर देतो. पण जो परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतो त्यालाच तो परमेश्वर देतो. आणि मी तुम्हाला सगळ्या भावा बहिणींना प्रेरित करतो की आपण पवित्र शास्त्र बायबल वाचावे, त्याचं स्मरण करावं. कारण की प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरात लवकर येणार आहे. कारण स्वर्गाचं राज्य हे जवळ आलेलं आहे आणि त्याचं प्रगटीकरण केव्हा पण होऊ शकतो. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला त्याच्या वचनाच्या अनुसार चालायचं आहे. जसा तो आपल्यासाठी नम्र झालेला आहे तसा आपल्याला त्याच्यासारखं नम्र बनायचं आहे. आपल्याला नम्रशील बनायचं आहे. जसा तो दासांचा दास झालेला आहे, स्वतःला त्याने एकदम छोटे केलेले आहे, तसं आपल्याला नम्र होऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये होऊन त्याचा ईश्वरीय पवित्रतेच्या स्वभावामध्ये आपल्याला चालायचं आहे. वेदना यातना सर्व होतील पण तो सहनशीलता आपल्याला देतो. कारण की येशू ख्रिस्ताचं बहुमूल्य वचन सांगतंय की मी तुला सोडलं नाही, मी तुला त्यागलं नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडलेलं नाही, आपल्याला त्याग केलेला नाही, आपल्याला अनाथ सोडलेलं नाही, अनाथ नाही सोडलेलं आहे. कारण की तो आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे आणि आपल्यावरती खूप प्रेम करतोय. तो खूप प्रेमळ परमेश्वर आहे. फक्त एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून बघा, तो तुमच्यासाठी काय करतो हे तुम्हाला आत्मिक अनुभव आल्याद्वारे कळेल, वचनाच्या द्वारे. आमेन.